नमस्कार शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी कांदा लागवड झालेली आहे तर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे। तर खत व्यवस्थापन करत असताना या पद्धतीमध्ये आपल्याला महत्त्वाचं न्यूट्रिशन युक्त ग्रेड जाणं गरजेचं आहे, कारण बेसल डोसमध्ये ताकद चांगल्या पद्धतीने मिळणार आहे, झाडांची प्रतिकारशक्ती वाढणार आहे, पोगर होणार आहे, दांडा होणार आहे, पातींची संख्या वाढणार आहे। तर या ठिकाणी पहिलं न्यूट्रिशन घेत असताना आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे 12-32-16, हे पहिला मुद्दे झाला। 2 नंबरला या ठिकाणी वापरायचं आपल्याला कंपल्सरी जे गरजेचं आहे अर्थात ते आहे ह्युमिक। 3 नंबरला या ठिकाणी आपल्याला जे घ्यायचं आहे ते आहे सल्फर, अर्थात बेंटोनाइट फॉर्ममधलं असेल किंवा पावडर, तर दोघांपैकी कोणतंही वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे। 4 नंबरला घ्यायचे आपल्याला सिलिकॉन, ते कंपल्सरी गरजेचंच आहे। 5 नंबरला घ्यायचे मायक्रोन्यूटन आणि 6 नंबरला घ्यायचे जर ऑर्गॅनिक कार्बनची गरज आपल्याला जमिनीमध्ये वाटत असेल किंवा सेंद्रिय कर्ब कमी असेल, शेणखत कमी आहे, तर या ठिकाणी तुम्ही G5 अर्थात एकरी जे 25 किलो आहे ते वापरू शकता, किंवा निंबोळी पेंड आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी निंबोळी पेंड असेल किंवा जिओग्रीन आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता। तर याच्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला हे चांगलं कॉम्बो किट एकत्र करून घ्या, आणि जे महत्त्वाचं कांदा खत व्यवस्थापन आहे हे आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे। तर ह्या ॲप्लिकेशनमध्ये हे करून घ्या, त्याचा निश्चितच फायदा आपल्याला 100% आणि चांगला होणार आहे। निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।